धक्कादायक निकाल आपण बघतोय। वैभव नाईक हे पराभूत झालेले आहेत। कुडाळमध्ये निलेश राणे हे विजयी झाल्याचं आपण बघतोय। कोकणाच्या संदर्भात निरंजन म्हटलं जातंय की एकाच परिवारातली दोन माणसं हा फॉर्म्युला कोकणवासीय पचवून घेणार नाहीत, पण तो सक्सेस झाल्याचं आपण पाहतोय। मी पहिल्यापासून म्हणत होतो की 39 विधानसभा मतदारसंघ कोकणात आहे, त्याच्यामध्ये जवळपास 30 हे महायुती घेईल आणि अशी चित्र आपल्याला आता दिसतंय। आणि त्या तिकडे वैभव नाईकांचं एक अँटी इन्कम्पन्सी होती, निलेश राणेंबद्दलची सहानुभूती होती, एक आपुलकी होती। आणि जसं आपण मगाशी पण राजेजींनी सांगितलं की कार्यकर्त्यांनी ही इलेक्शन आता हातात घेतली होती आणि त्याच्यामुळे पूर्ण ताकदीने ही लढायची हे कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला होता। त्याचबरोबर अजून एका भारतीय जनता पार्टीच्या नेत्याचं या सगळ्या यशामध्ये नाव घेतलं पाहिजे, ते म्हणजे भूपिंदर यादवांचं। कारण अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये प्रत्येक रिजनमध्ये छोट्या छोट्या समाज घटकांच्या बैठका घेत त्यांनी अतिशय चांगलं नियोजन याच्यामध्ये केलं। सगळ्या पक्षांमध्ये समन्वय राहावा याची त्यांनी भूमिका घेतली। बरं सीएम पदाबाबत शिंदेंचं एक मोठं वक्तव्य जे एकनाथ शिंदेंचं ते पुढे येताना दिसतंय। अंतिम आकडेवारीनंतर तिन्ही पक्षांची जी बैठक आहे ती पार पडेल आणि तिन्ही पक्ष मिळून मुख्यमंत्री कोण हे ठरवतील असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। त्यांनी बीजेपी का ये कहना है कि जिसकी ज्यादा नंबर होंगे उनका मुख्यमंत्री होगा, तो क्या इसको सपोर्ट किया जाएगा? ऐसा कोई भी हमारा तय नहीं हुआ है। अभी पहले तो अंतिम आंकड़े आने दो, उसके बाद हम तीनों पार्टी बैठेंगे। हमारे वरिष्ठ जो है प्रधानमंत्री जी है, भाई है, नड्डा जी, और सब हमारे जो तीनों पार्टी के प्रमुख लोग हैं, हम बैठेंगे और उसके ऊपर जैसे हम चुनाव लड़े साथ में एकजुट होकर, वैसे ही उसके ऊपर भी फैसला है। आमची सत्ता, भारतीय जनता पार्टीची सत्ता, महायुतीची सत्ता येणं आणि जनतेचा विकास होणं हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे। आणि ते जे आमचं स्वप्न होतं की राज्याच्या जनतेचा विकास झाला पाहिजे पुढच्या 5 वर्षामध्ये, ते आता साकार होताना दिसतंय। खरं तर या यशामध्ये लाडकी बहीण असेल किंवा मराठा आरक्षण, मग त्याला काउंटर प्रत्युत्तर म्हणून ओबीसी, हे सगळे बांधव एकवटले, त्यांचं कुठे यश आहे की नाही? आम्ही सगळ्या जातीला सोबत घेऊन काम करतो, विकासाच्या मुद्द्यावरती इलेक्शन लढतो। ही इलेक्शन विकासाच्या मुद्द्यावर, जास्त जागा ज्याच्या असतील त्यांचा सीएम असेल। म्हणजे नागपूर दक्षिण मधून देवेंद्र फडणवीस विजयी झाल्याचं आपण बघतोय। काँग्रेस उमेदवाराला त्यांनी पराभवाची धूळ चारलेली आहे। फडणवीसांच्या आईकडून फडणवीसांना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत आणि माझा मुलगाच मुख्यमंत्री होणार असा विश्वास देवेंद्र फडणवीसांच्या मातोश्रींनी त्यांच्याबद्दल व्यक्त केलाय।